आपल्या देशात स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. स्पेशल मॅरेज ऍक्टच हे सांगतं तुम्ही कुठल्या जाती धर्मातले असले तर तुम्ही लग्न करू शकता. बरं, पुन्हा मग परत वेगळे काही राज्यात कायदे कानून केलेले आहेत. जर आंतरधर्मीय लग्न करायचं असेल तर एवढी किचकट प्रोसेस आहे की त्या जोडप्यांना कलेक्टर ऑफिसला निवेदन देणं, त्यांची मंजुरी घेणं, मग तुमच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी कुठला दबाव नाही का, ते सगळ्या प्रोसेस मधून जाणं, नंतर पोलीस यंत्रणा आणि नंतर मग यांचे ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांना लग्न करण्याची परमिशन. पण आमच्याकडे जी प्रकरणं येतात त्याच्यामध्ये एकतर आता आंतरजातीय प्रकरणामध्ये तर आपण इन्स्टंट धार्मिक वैदिक पद्धतीने बौद्ध पद्धतीने लग्न लावून हे लग्न ग्राह्य धरले जातात, रीतसर पद्धतीने केलेली, धार्मिक पद्धतीने केलेली. पण आंतरधर्मीय प्रकरणात इन्स्टंट लग्न करताच येत नाही ना, दोघांचे धर्म वेगळे आहेत. मग स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत त्यांचं लग्न लावून देणं आणि लग्न होईपर्यंत त्यांना 1 महिन्याची जी नोटीस पिरियड आहे त्यांचा, तोपर्यंत त्यांना सुरक्षित करणं, यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे आमचे समविचारी मित्रमंडळी आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, मग त्यांच्याकडे ठेवणं त्यांना, आणि मग कुठल्या तरी पत्रकार मित्राकडे, वकील मित्राकडे, मैत्रिणीकडे ह्या जोडप्यांना ठेवणं